Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our English workshop from the poem Truth, My English Book 8. So this is your English workshop, and in our last video we have already studied Truth poem in detail. If you haven't seen this video, please go to the Sapna's Homeschooling channel, or you can see the link in the description box. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रूथ ही पोएम पाहिली होती आणि आज आपण त्याचा इंग्लिश वर्कशॉप बघतोय. जर तुम्ही नसेल बघितला व्हिडिओ तर तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा या व्हिडिओच्या लास्टमध्ये पण तुम्हाला दिसेल याची लिंक. सो इंग्लिश वर्कशॉप सोडायला घेऊयात, पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल सपनाज होमस्कूलिंगला तर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड आय एम युअर सपना टीचर. So this first question is, read the poem aloud and recite it with proper rhythm. नसेल ऐकली कविता तर एकदा म्हणूयात का आपण. Truth, sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break my only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curve the fall words to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through cross bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. म्हणजे कवितेचं सार एवढाच आहे की जखमा शरीराच्या एक वेळेस बरा होतील, पण शब्दांनी झालेल्या जखमा, शब्दांनी झालेले ओरखडे लवकर बरे होणार नाही. तर दुसऱ्यांशी बोलताना थोडी काळजी घेतली पाहिजे. शब्द वापरतानाच एकूण आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे सत्य आहे हे सांगण्याचा कवितेतनं प्रयत्न होतोय. दुसरं जे आपला प्रश्न आहे तो फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स इच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? तर फिगर ऑफ स्पीचला आपण मराठीत अलंकार असं म्हणतो. अलिट्रेशन आणि रिपिटेशन, तर हे दोन जे फिगर ऑफ स्पीच आहे ते अलिट्रेशन म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कवितेतनं शोधायला खूप सोपं जाईल. अलिट्रेशनचा अर्थ आहे द यूज ऑफ द सेम लेटर ऑर साऊंड, म्हणजे एकतर अल्फाबेट, लेटर ऑर साऊंड, उच्चार किंवा अल्फाबेट. जसं बेटी बॉट बटर, ते याच्यामध्ये बेटी बॉट बटर तर ब ब ब ब, आणि सुरुवात पण साऊंड पण ब येतो आपल्याला ऐकू आणि स्पेलिंग पण सारखं आहे. ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स दॅट आर क्लोज टुगेदर ॲज ही बिल्ट अ बिग बोट. द बिग बोट कसं सारखं आलंय ब ब, तर त्यामुळे याला ॲलिट्रेशन म्हणतात. तर इथे आपल्याला कवितेमध्ये स्टिक्स अँड स्टोन्स स स मे ब्रेक माय बोन्स, तर इथे आपल्याला स्टिक्स अँड स्टोन्स ब्रेक माय बोन्स, तर ब ब स स सारखं आलंय म्हणून आपण ही ओळ घेतलेली आहे ॲलिट्रेशनसाठी. आणि स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, ह्या दोन ओळी पण आहेत. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन स स स, हे पण ॲलिट्रेशनमध्ये येतं ॲज पर द रूल. आणि तिसरी पण ओळ मी अशीच लिहिली आहे, बॅट्स अँड ब्रेक्स मेक एक थ्रू बोन्स बी 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 ब ब ब. तर हे झालं. पण रिपिटेशनचा अर्थ काय समजून घ्या. रिपिटेशन म्हणजे रिपिटेशन इज अ लिटरली डिव्हाइस आहे इन विच वर्ड ऑर फ्रेज, याच्यामध्ये शब्द किंवा फ्रेज इज रिपीटेड 2 or more टाईम, म्हणजे याच्यामध्ये शब्द किंवा फ्रेज 2 किंवा 3 वेळा रिपीट केली जाते. जसं की आता इथे स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, तर याच्यामध्ये काय झालंय की वर्ड आणि फ्रेज ब्रेक माय बोन्स, स्टिक्स अँड स्टोन्स, तर इथे परत दुसरी ओळ आहे स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक माय स्किन. सो हे जे आहे हे रिपीटेड आहे, म्हणून रिपिटेशनमध्ये या दोन्ही ओळी सारख्या आल्यात. ॲलिट्रेशन अँड रिपिटेशनमध्ये या दोनही ओळी बसतात, म्हणून आपण इथे घेतलं आहे. कारण आपल्याला कवितेत प्रश्नच असा होता की 2 ओळी निवडा ज्या ॲलिट्रेशन अँड रिपिटेशनला लागू पडतात. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असं की ॲलिट्रेशन म्हणजे अल्फाबेट किंवा साऊंड कोणतं सारखं होत असेल तो, आणि दुसरं आहे वर्ड किंवा फ्रेज म्हणजे रिपिटेशन सेम असेल तर. आता आपण तिसरा प्रश्न बघू. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ, म्हणजे आता हे इंजुरी, डेलिकेट, एक, एम्बॅरस, क्युअर्ड, हे सगळे काय अर्थाचे शब्द आणि त्याचे सिनॉनिम्स म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द आपल्याला कवितेतनं शोधायचे. इंजुरी, ब्रुइज, डेलिकेट, टेंडर, एक, स्कार, एम्बॅरस, मॉर्टिफाय, क्युअर्ड, हिल्ड. तर हे काय झाले सगळे समान अर्थाचे शब्द
दुसरा प्रश्न आहे, पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स. अँटोनिम्स कोणते कोणते बघूया. फॉरगेटचा आहे रिमेंबर, फ्लॅट अँड स्ट्रेटचा आहे कर्व्ड, मेकचा आहे डिस्ट्रॉय, राईटचं सिट, आउटसाईडचं इनसाइड. तर हे झाली आपली उत्तरं. इथे एक करेक्शन करायचं, करेक्शन नाही म्हणू शकत की मेकचं ॲपोजिट डिस्ट्रॉय आहे पण कवितेमधलं ब्रेक आहे आणि राईटचं कवितेमधलं फॉल आहे. त्यामुळे सिट हे पण अँटोनिमच आहे पण हे मी लिहिलं पण आता माझ्या लक्षात आलं की पोएममधनंच घ्यायचं. त्याच्यामुळे मग इथे आपल्याला ब्रेक आणि फॉल हे कवितेतलं आहे, बाकी इनसाइड, कव्ह अँड रिमेंबर हे सगळ्या पोएममधले. हे दोन फक्त एक्स्ट्रा आहे पण हे बरोबर आहेत, चुकीचं नाहीत, बरोबर आहे, फक्त कवितेत नाही. तर मेकचं ब्रेक आणि राईटचं फॉल. तर एवढं लक्षात ठेवा फक्त. फोर्थ क्वेश्चन आहे, आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम, राईट देम इन युअर नोटबुक. व्हॉट ऑब्जेक्ट कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी? Okay, sticks, stones, bat, bricks can cause injury to our body. Okay. Second question is, how do harsh and bitter words hurt the poet? Harsh and bitter words are like slant and curved sword that they deeply hurt the poet's sentiments. म्हणजे त्याच्या भावनांना खूप जास्त त्रास देतात. What can heal faster, body or the mind and the heart, emotions? एक्सप्लेन युअर चॉईस. माझा चॉईस आहे, तुमचा काय चॉईस आहे बघा. की पटकन काय बरं होतं, शरीर की मन? बॉडी कॅन हील फास्टर, शरीर पटकन बरं होतं असं मी लिहिलं आहे. बॉडी ऑर द माइंड टेक्स सो मच टाईम टू हील, कारण मनाला खूप वेळ लागतो ना बरं व्हायला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट? हार्श वर्डला गोस्ट का म्हटलंय? कारण गोस्ट आर द हॉन्टिंग अ पर्सन. कारण घोस्ट भूत कसं माणसाला झपाटतं. इन दिस वे वर्ड्स आर हॉन्टिंग आर माइंड continuously. Words give us bad feelings. So harsh words called ghost. खूप वाईट वाटतं ना कुणीतरी वाईट बोलल्यावर. सेकंड आहे, what does the poet want you to keep in mind when you speak? तुम्ही विचार करताना, बोलताना काय विचार डोक्यात ठेवला पाहिजे असं कवीला वाटतं. The poet wants to say harsh language hurts our mind and heart which lasts for a long time. So always be gentle अँड पोलाईट विथ अदर्स. कवीला वाटतं की हार्ट असं हार्श वर्ड्सनी खूप हर्ट होतं, त्रास होतो. त्यामुळे जरा थोडंसं विचार करून बोलायचं. आपल्या मनाला आणि हृदयाला दोन्हींना त्रास होतो, त्यामुळे थोडंसं विचार करून बोललेलं जास्ती बरं. नंतर आहे, फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टांजा नंबर 2 and 3. तर राईम स्कीम काय आहे? स्टांजा 1ची ABCB आहे, तर स्टांजा 2ची पण ABCBच आहे आणि स्टांजा 3ची पण ABCBच आहे. मी कविता एक्सप्लेन करताना शिकवलं होतं की आपल्या राईम स्कीम कशी ओळखायची ते. 6th क्वेश्चन बघूया. जस्ट ॲज वर्ड्स कॅन हर्ट अँड लीव अ स्कार ऑन द माइंड अँड हार्ट, वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन इन डिस्ट्रेस. म्हणजे जसे शब्द माणसाला त्रास देतात, त्याच्या मनाला, हृदयाला त्रास देतात, तसे ते माणसाला बरं पण करतात जेव्हा तो स्ट्रेसमध्ये असतो किंवा त्याचा भार हलका करतात मनावरचा. तो कसा? राईट इन युअर नोटबुक अन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्स दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. आता तुमचा स्वतःचा अनुभव तुम्ही शेअर करायचा की तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की तुम्ही ताणात आहात, तणावात आहात आणि तुमच्या मनाला समाधान मिळालंय कुणीतरी बोलून. खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं तितकं तुम्ही लेंदी करू शकता, पण मी थोडक्यात लिहिलंय. वेन वी वेअर प्लेइंग आर फायनल मॅच वी ऑल वेअर टेन्स. आम्ही आमचा जेव्हा मॅच खेळतो खूप टेन्स होतो. आर कोच केम टुवर्ड्स अस. आमचे कोच आले आमच्याजवळ अँड सेड, आणि म्हणाले, रिलॅक्स अँड प्ले, निवांत राहा आणि खेळा, फॉर फन, मजेसाठी खेळा, असं आमच्या कोचने सांगितलं. दीज वर्ड्स गेव अस एनर्जी अँड सपोर्ट. आणि त्यांच्या या शब्दांनी आम्हाला इतकी ताकद आणि बळ दिलं की वी रिअली वोन दॅट फायनल मॅच, आणि आम्ही खरंच आमची मॅच जिंकलो. तर हे वर्ड्स होते माझ्या शिक्षकांनी मला दिलेले. तर तुमच्या बाबतीत काही तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. आता क्वेश्चन 7 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. द टायटल ऑफ द पोएम. हे सगळे आपण प्रश्न आता उत्तर लिहायचे. द टायटल ऑफ द पोएम काय? ट्रूथ इज द टायटल ऑफ द पोएम. द पोएट ऑफ द पोएम कोण आहे? बॅरी वेड इज द पोएट ऑफ द पोएम. थीम ऑफ द पोएम काय आहे? की वी शुड यूज आवर वर्ड्स केअरफुली. आपण आपले शब्द काळजीपूर्वक वापरायचे, ही थीम आहे. नंबर ऑफ स्टांजास किती आहे? 3 स्टांजास आहेत. आणि राईम स्कीम काय? प्रत्येकाची ABCB. आता एकच राईम स्कीम असल्यामुळे आपण ABCB लिहिले. फिगर ऑफ स्पीच काय काय वापरले? तर ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन हे 2 फिगर ऑफ स्पीच आहेत.
आता द लाईन आय लाईक्ड, मला कोणती लाईन आवडली की वर्ड्स आर गोस्ट दॅट हॉन्ट मी. मला ही लाईन खूप आवडली कारण मला खूप खरं वाटतं जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला वाईट काहीतरी बोलतो आपल्याला खरंच झपटल्यासारखं होतं आणि ते शब्द आपल्या डोक्यात फिरत राहतात. सो आय लाईक दिस लाईन मोस्ट. यू कॅन चेंज युअर लाईन ॲज पर युअर थिंकिंग. समराईज. नेक्स्ट क्वेश्चन आहे समराईज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. आता ह्या कवितेला समराईज करायचं आणि तुमच्या शब्दात करायचं. मी माझ्या शब्दात केलं, मी शेअर करते तुमच्यासोबत, तुम्ही तुमच्या शब्दात करा. ठीक आहे. स्पीकर ऑफ द पोएम इज बॅरी वेट. विथ द हेल्प ऑफ दिस पोएम पोएट टेलर्स पॉवर ऑफ वर्ड्स. कवीनं आपल्याला या कवितेची ताकद सांगितली, शब्दांची ताकद सांगितली आहे कवितेच्या माध्यमातून. फर्स्ट स्टांजा पोएट सेड दॅट स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक आर बोन्स अँड स्किन बट द हार्श वर्ड्स हॉन्ट ऑन अस लाईक गोस्ट. म्हणजे हे माझं पहिलं एक स्टांजा आपण घ्यायचं आणि त्याबद्दल लिहायचं आहे. सेकंड स्टांजा इज अबाउट कंपॅरिझन बिटवीन वर्ड्स अँड स्वॉर्ड. म्हणजे शब्द आणि तलवारीतलं कंपॅरिझन केलं आहे. वर्ड्स ॲक्ट लाईक अ स्वॉर्ड डीपली पिअर्स इन आर बॉडी. वर्ड्स ऑल्सो डीपली हर्ट आर इमोशन्स. म्हणजे एखादी तलवार घुसते आपल्या आरपार अंगात तसे इमोशन्सला पण त्रास देतात ना हे शब्द. आणि थर्ड आहे स्टांजा, तो म्हणजे थर्ड स्टांजा इज अबाउट द फिजिकल इंजुरी कॅन बी हिल्ड. तिसऱ्या स्टांजात काय सांगितलं की हे फिजिकल इंजुरी बरी पण होईल. इझिली स्कार्स ओनली रिमेन, फक्त खुणा राहतील. बट आर माइंड ऑर हार्ट टेक्स टू मच टाइम टू हील सो वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. पण आपलं मन आणि हृदय नाही ना इतकं पटकन बरं होतं, त्यामुळे शब्दांची काळजी घ्यायची बोलताना. सो काळजीपूर्वक शब्दांना वापरायचं आहे. इथं समराईज करताना पॉईंट सांगितले, त्या पॉईंटचा अर्थ सांगते हवं तर. कन्सिडर दिस पॉईंट टू समराईज द पोएम. आयडेंटिफाय हू इज द स्पीकर. आयडेंटिफाय द मेन पॉईंट ऑफ एव्हरी स्टांजा. एक्सप्रेस देम इन शॉर्ट सिम्पल सेन्सेस इन युअर ओन. एक्सप्लेन इम्प्लाइड मिनिंग काय आहे. रिटेन द ऑर्डर ऑफ पॉईंट्स काय. राईट डाऊन द पॉईंट मेकिंग शॉर्ट पॅरेग्राफमध्ये लिहायचे अँड कन्क्लूड द समरी विथ ओव्हरऑल थीम आणि मिनिंग ऑफ द पोएम. म्हणजे आपल्याला कवितेचं सार लिहायचं आहे. या मुद्द्यांना डोक्यात घ्यायचं, फक्त हे लक्षात घ्यायचं म्हणजे प्रत्येक स्टांजाचं मेन कोर पॉईंट घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण आपलं वर्कशॉप सोडवलं आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न तुम्हाला समजून सांगण्याचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट करा. मलाही कळेल. जर तुम्हाला काही सजेशन असेल तर मला सांगा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तो आहे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. हा शिकवलाय मी धडा, फक्त याचा वर्कशॉप राहिला तो पण मी तुम्हाला सोडून देईल. ओके, बाय बाय.